सातारा झेडपीमधील वादाचं थेट विधानसभेमध्ये पडसाद। निवडणुकीमधल्या राड्याच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप आमने-सामने। मंत्री शंभूराज देसाई यांच्या मागणीनंतर उपसभापतींकडून संबंधित पोलिसांवर कारवाईचे आदेश। सातारा झेडपी वादानंतर बैठकांचा सिलसिला। एकनाथ शिंदेंची आमदार मंत्र्यांसोबत बैठक, तर मुख्यमंत्री फडणवीसांची जयकुमार गोरे आणि शिवेंद्र राजे यांच्याशी चर्चा। कुणालाही मतदानापासून वंचित ठेवणं चुकीचं, सातारा एसीपीशी आपली चर्चा झाली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभागृहात माहिती, तर प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। सातारा प्रकरणावरून अनिल परबांनी शिवसेनेला डिवचलं। मार खाण्यापेक्षा सत्तेला लाथ मारा, अनिल परबांचा टोला। तर विनाकारण डिवचू नका, आघाडीतही कटू अनुभव आलेले आहेत, शंभूराज देसाईंचा पलटवार। पद हातातून गेल्यामुळे शंभूराज देसाई हे निराश झालेले आहेत। सातारा झेडपी निवडणुकीवरून महेश शिंदेंचा शंभूराज देसाईंना टोला। खरात प्रकरणाचा एसआयटी तपासाला वेग, खरातच्या फरार पीएचा पोलिसांकडून शोध सुरू। पीए रमेश शिंगे सापडल्यास तपासाला मोठी दिशा मिळण्याची शक्यता। कॅप्टन खरात प्रकरणावरून विधानसभेमध्ये गोंधळ, सभागृहात चर्चेसाठी विरोधक आग्रही, तर चौकशी सुरू असल्यामुळे उद्या निवेदन करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। खरात सारखा नीच माणूस राजकीय आशीर्वादामुळे धुमाकूळ घालतोय, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, राज ठाकरेंचा पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा। खरात प्रकरण हिडीस आणि चीड आणणारं असल्याचंही मत। अशोक खरातचा पाय आणखी खोलात, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल। कैलास चौधरी मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता। कोकणातील आंबा काजू बागायतदार आक्रमक, राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, संतापलेल्या शेतकऱ्यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला। गॅस टंचाईचा संभाजीनगरातील शाळांना फटका, अनेक शाळांमधील दुपारचं जेवण बंद, गॅस नसल्यामुळे जेवण बंद करण्याची वेळ, विद्यार्थ्यांना दोन्ही वेळचं जेवण घरूनच आणण्याची वेळ। जळगाव शहरामध्ये 5ही एलपीजी गॅस पंप सध्या बंद, गॅस तुटवड्यामुळे आठवड्याभरापासून पंप बंद असल्याची माहिती। गॅस अभावी पंप चालकांचंही आर्थिक नुकसान।